24 तास एक पाऊल पुढे. संदीप कुलकर्णी आणि कादंबरी कदम स्टारर अजिंक्य हा सिनेमा 11 जानेवारीला प्रदर्शित होतोय. बास्केटबॉलवर आधारित हा सिनेमा आहे आणि बास्केटबॉलवरचं क्रेज या टीमवर अजूनही आहे. आणि तुम्ही पाहू शकता, मी आता शिवाजी पार्कात आहे. ही संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. संदीप, कादंबरी आणि तेजस, खूप खूप स्वागत आहे तुम्हा तिघांचंही. प्रत्येक मॅच आणि फायनल 25 पॉइंटच्या लीडने आपण जिंकायला पाहिजे. क्लिअर. चांगलं पासिंग आणि ही बास्केट. जिंकण्यासाठी नाही, आवडतं म्हणून खेळतो. काय सांगशील संदीप, किती एक्साइटेड आहे? सिनेमा रिलीज होतोय आता 11 जानेवारीला. बघ ना, बॉल अजून सुटत नाही. तेजसनी व्यसनच लावलंय बॉलचं. हो, एक्साइटमेंट तर खूपच आहे. म्हणजे एकतर मला असं वाटतं मराठीत पहिल्यांदा असा खेळावर एक वेगळा हे येतोय सिनेमा आणि रिलेशनशिप बेस्ड पण. त्यामुळे ॲज अ फिल्म, ॲज अन ॲक्टर, तेजस माझा जुना मित्र असल्यामुळे त्याची पहिली फिल्म आहे, त्याच्या आतली फिल्म आहे. मला माहिती आहे किती त्याच्यासाठी पण प्रेशियस आहे, सगळ्यांसाठी. त्यामुळे खूप आम्ही एक्सायटेड होते फिल्मबद्दल. कादंबरी, तुझा आणि संदीपचा हा पहिला सिनेमा आणि सिनेमाचा विषयच खूप वेगळा आहे. नक्कीच तुझ्यातही तितकेच एक्साइटमेंट असेलच. हो, नक्कीच. फक्त मला खेळता नाही आलेला बास्केटबॉल. जशी तुम्हाला रिहर्सल मिळाली आणि ट्रेनिंग मिळाली तशी ट्रेनिंग की निदान इथे तरी मला काहीतरी खेळू दे. बास्केटबॉल कोच आणि त्याची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ याभोवती रिव्हॉल्व होणारी स्टोरी लाईन आहे आणि त्याच्या पर्सनल आयुष्याचा एक अविभाज्य घटक अर्थातच त्या बास्केटबॉल कोचची पत्नी च्या भूमिकेमध्ये प्रेक्षक मला पाहतील. एक अतिशय सुशिक्षित, एम्बिशियस, वेल एज्युकेटेड आजची स्त्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तिची संसारातली आणि करिअर सांभाळताना होणारी तारांबळ याच्याशी अनेक आजच्या स्त्रिया रिलेट करू शकतील, आय एम शुअर. आणि अर्थातच एक खूप एक्साइटिंग एलिमेंट आहे नव्याने. मिस्टर संदीप केवलानी आमचे प्रोड्युसर आहेत. तेजस ची पहिली फिल्म आहे आणि बास्केटबॉल हा एक युनिक एलिमेंट आपल्याला सिनेमामध्ये बघायला मिळणार. म्हणजे आता तू जो इंटरेस्ट दाखवतेस बास्केटबॉलमध्ये, तो इंटरेस्ट तू फिल्ममध्ये नाही दाखवलास म्हणजे ऍक्च्युअली. हो, अनफॉर्च्युनेटली सिनेमामध्ये मला ते दाखवता आलेलं नाही आणि एका अर्थी बरंच आहे. कारण लहानपणापासून मी ज्या ज्या खेळामध्ये भाग घेतला तिकडे मी लवकर आउट व्हायचे. त्यामुळे इकडे मी बास्केटबॉलसाठी नाही, संसारात नवऱ्याबरोबरच्या रिलेशनशिपमध्ये जास्त ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ड दिसेन सिनेमामध्ये. तेजसचा हा पहिलाच सिनेमा आहे आणि तेजस, तू स्वतः एक खूप उत्तम बास्केटबॉल प्लेयर आहेस आणि मे बी त्यामुळे हा विषय निवडलास तू. उत्तम आहे की नाही माहीत नाही, माझे कोच सांगतील. पण शूटिंग करताना मी बेस्ट होतो, त्याच्यामुळे मला असं वाटायचं की मी बेस्ट आहे. ऑब्व्हियसली माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेस होते आणि खेळ जेव्हा असतो तेव्हा त्यातला इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला पूर्णपणे दाखवण्यासाठी तुम्हाला समजायला पाहिजे खेळ. त्यामुळे मला खेळ माहिती होता, त्यातली गंमत काय असते ती माहिती होती. सो विषय निवडताना खूप सोपं झालं. विषय वेगळा आहे सिनेमाचा एकूणच, त्यामुळे ते लोकेशन्स ही वेगळे असतील आणि भरपूर मेहनत घ्यावी लागली असेल. कारण बास्केटबॉल म्हणजे एका खेळावर आधारित सिनेमा आहे. तुमची ट्रेनिंग कशी झाली किंवा तेजसने किती मदत केली? मेन मुळात तेजसचीच मेजर मदत होती. कारण सायकोलॉजिकल एक ॲटिट्यूड पासून ते हँडलिंग ऑफ बॉल हे सगळं तेजसकडनं मला मिळालं. कारण ते त्याच्या आतलं होतं. बाकी मला बाहेरची मदत खूप काही कोचेस आहेत, काही प्लेयर्स आहेत. मी पुण्यातले काही यंग मुलं आहेत जी फिल्ममध्ये पण आहेत. तर त्यातला अभिजित जो आहे, अभिजित आहे ना आपला भोसले, जो अत्यंत चांगला प्लेयर आहे. तर त्याची स्वतः तो ट्रेन करतो मुलांना वगैरे. त्याच्याकडे जाऊन मी शिकायचो. सकाळी शूटिंगच्या आधी एक अर्धा पाऊण तास तिकडे जायचो, मग शूटला यायचो. तर त्यामुळे एक छान, खूप एक एक्साइटिंग आणि एनर्जेटिक असं एक ॲटिट्यूड होता सगळ्या फिल्मला. आणि बाकी बेसिकली जो अदर साईड आहे पर्सनल लाईफचा जो आहे तो कादंबरीचा एक छान सपोर्ट किंवा एक हे मिळाला फिल्मला. कारण एक
उत्तम ॲक्ट्रेस, कारण बॅकस्टोरी घेऊन हा सिनेमा सुरू होतो की ऑलरेडी काही गोष्टी आयुष्यात घडल्या आहेत आणि एका पॉईंटला आलेला आहे आणि एक सिनेमा सुरू होतो. तर ती जी बॅकस्टोरी आहे, त्या ज्या मागच्या गोष्टी आहेत त्या घेऊन येणारी नट किंवा ते तेवढी ताकद पाहिजे होती ते कादंबरीच्या मुळे मला. आणि कारण त्या सीन्समध्ये तो जो एक जिवंतपणा, तो जो एक गिव्ह अँड टेक जो मिळाला तो फार छान मिळाला. तेजस, तुला एक प्रश्न करावासा वाटतो. बास्केटबॉल हा खेळच खूप वेगळा आहे. मुळात आपण इंडियन सगळे क्रिकेटचे फॅन आहोत, त्यामुळे बरेच असे प्रेक्षक असतील की ज्यांना बास्केटबॉल हा खेळ काय आहे ते समजणं थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. तर त्या बाबतीत कसं काय हँडल केलंस तू? कशी ट्रीटमेंट दिली आहे सिनेमाला? किती अनफॉर्च्युनेट आहे ना, बाकी कुठलाच खेळ आपल्याला माहिती नाही आहे, पण तो एक भाग आम्ही डोक्यात ठेवला होता की बास्केटबॉल तसा अननोन खेळ आहे. सर्किटमध्ये लोकांना माहिती असतं बास्केटबॉलच्या, पण कॉमन माणसाला कदाचित माहिती नसेल. पण माझा एक छोटासा अनुभव सांगतो की जेव्हा आम्ही मॅचेस खेळायचो तेव्हा जनरली कसं, मी नागपूरचा आहे, नागपूरच्या हार्ट ऑफ द सिटीमध्ये काही कोर्ट्स असतात, तिथे मॅचेस व्हायच्या. जाण्या येणारे लोक थांबायचे आणि मॅचेस बघायचे. त्यांना कळायचं काही नाही किंवा रूल्स माहिती नसायचे किंवा कोणी ओळखीचे प्लेयर्सही नसायचे पुष्कळदा. अगदी कोणीही थांबायचं. त्यातला मुख्य भाग मला असा वाटतो की त्यातली जी एनर्जी आहे, स्पीड आहे आणि एक्साइटमेंट जी आहे, त्या गेममधली एक्साइटमेंट इतकी आहे की लोक ते बघतात. झी 24 तास, एक पाऊल पुढे.